नमस्कार, गौराईज फूड रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण रव्याची कुरडई बनवणार आहोत. ही कुरडई बनवण्यासाठी गव्हाच्या कुरडईसारखी अजिबात घाट घालावं लागत नाही. फक्त रवा भिजवणे आणि चीक भिजवणे एवढेच करावे लागते. तळल्यानंतर मस्त तिप्पट चौपट फुलते. दुधासारखी पांढरी शुभ्र तयार होते. ओळखूसुद्धा येत नाही ही रव्याची कुरडई आहे. गव्हाच्या कुरडईसारखी खूप चविष्ट लागते. चीक कसा शिजवायचा आणि चीक शिजला आहे की नाही कसं ओळखायचं हे व्हिडिओमध्ये दाखवले आहे. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला छोटीशी बेल आहे तीसुद्धा प्रेस करा, कारण अशाच नवनवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील. चला तर रेसिपी पाहूया. गव्हाच्या कुरडईची रेसिपी तुम्हाला आवडली तर कमेंट जरूर करा. तर हे बघा, हा मी रवा स्वच्छ करून घेतलेला आहे. हा अर्धा किलो रवा आहे. आता ह्याला आपल्याला पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी ह्याच्यात पाणी घालून घेणार आहे. पाणी घातल्यानंतर फक्त हलक्या हाताने चोळा आणि तसंच ठेवून द्या 10 मिनटापर्यंत. म्हणजे त्याच्यातला जो कचरा आणखी काय राहिला असेल तो वर येईल. तर हे बघा असा वर येईल आणि त्यानंतर पुन्हा ते पाणी काढून घ्या आणि दुसरं पाणी घालून पुन्हा आपल्याला तो रवा धुवून घ्यायचा आहे. तर असं मी 2-3 वेळा करणार आहे. तर हे बघा, पाणी मी घालून त्याच्यात 10 मिनटं ठेवलं होतं. आधी मी एकदा केलं, दोनदा केलं, आता ही तिसऱ्या वेळेस आहे. आता ह्याच्यातलं पाणी काढून घेणार आहे आणि पुन्हा ते पाणी घालून पुन्हा तसंच ठेवणार आहे. तर बघा, पाणी स्वच्छ झालं आहे. आता मी हे असंच ठेवून देणार आहे कमीत कमी 2 दिवस. 2 दिवस आपल्याला हा रवा भिजवायचा आहे. तर 2 दिवसानंतर तुम्ही बघू शकता पाणी त्याचं वरचं घाण आहे ते आपण काढून घेणार आहोत. आणि अशा प्रकारे आपण रोज रात्री पाणी बदललेलं आहे. सकाळी आणि रात्री असं 2 वेळेला आपण पाणी बदललेलं आहे. आणि त्यानंतर आता हे तिसऱ्या दिवशी मी हे काढून घेतलं आहे. तर तुम्ही बघू शकता वरती जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर घाई करायची नाही पाणी काढताना, कारण की आपण घाई केली तर सगळा चीक पण खाली निघेल. त्यामुळे आपण थांबून करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता खाली जे राहिलं आहे तो चीक आहे. तो चीक आपल्याला आता वाटीने मोजून घ्यायचा आहे. तर हे बघा, मी ह्या वाटीने मोजून घेते. आता जेवढं आपलं चीक असेल तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर हे बघा, आपल्या 3 वाट्या हे चीक निघालेलं आहे. आता 3 वाट्या आपल्याला पाणी घ्यायचं आहे. हा अर्धा किलो रव्याचा चीक आहे. तो 3 वाटी आपला छान निघालेला आहे. आता हे आपल्याला ह्याच टोपात मी घेणार आहे. तर बघा, त्याच टोपात मी पाणी घेतलं आहे. 3 वाट्या आपल्याला पाणी घेतलं आहे. मी 4 वाट्या भरून घेतलेलं आहे. बघा, एक एक्स्ट्रा टाकलं आहे. आता ते मी 1 वाटी पाणी गरम झालं की ते काढणार आहे आणि 3 वाटे पाण्याच्या याच्यातच आपल्याला हे चीक शिजवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता पाणी छान असं उकळलं आहे. आता हे आपल्याला ह्याच्यात एक छोटासा तुरटीचा तुकडा टाकायचा आहे आणि पाणी आपलं छान उकळल्यामुळे चीकही छान आपला शिजेल. तर आपण 4 वाटी पाणी घातलेलं, त्याच्यातलं मी 1 वाटी पाणी काढून घेते. हे बघा, आता हे पाणी आपण साईडला ठेवून देऊया. जेव्हा गरज लागेल तर आपल्याला हे पाणी वापरायचं आहे. आता ह्याच्यात मी 1 चमचा मीठ घालणार आहे. मीठ आपल्या चवीनुसार घाला. तर मी 1 चमचा मीठ घातलं आहे. मीठ घातल्यानंतरही आपल्याला छान पाणी उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे चीक आपला जो तयार केलेला आहे तो चीक आपल्याला थोडा थोडा करून घालायचा आहे. तर पाणी छान असं खळखळतं आहे. आता ह्याच्यात आपल्याला पीठ मिक्स करून झालेलं आहे आपलं आणि तो तुरटीचा जो खडा टाकलेला तो विरघळला की नाही ते बघण्यासाठी मी चमच्याने पाणी फिरवलेलं आहे. आता त्यानंतर आपण हा चीक थोडा थोडा करून घालायचा आहे आणि एका हाताने आपल्याला लाटणं घेऊन फिरवायचं आहे. चीक घालताना घाई करू नका. हळूहळू चीक सोडा तो आणि पाण्यात बघा हळूहळू तो मिक्स होतो आणि घट्ट होतो आहे बघा. आणि गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे, जास्त फास्टही नाही आहे. लाटण्याने सारखं फिरवत राहा म्हणजे खाली लागणार नाही. सतत सतत फिरवत राहा जोपर्यंत चीक घट्ट होत नाही तोपर्यंत. ही कुरडई बनवायलाही सोपी आणि खायलाही अप्रतिम लागते. तर एकदा नक्की ट्राय करा, छान लागतात ह्या कुरड्या. तर हे बघा, कंटिन्यू मी ते लाटणं फिरवते. तर तुम्ही बघू शकता आपला चीक घट्ट झालेला आहे छान असा.
आता ह्याच्यात आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. म्हणजे मी अर्धा वाटी आणखीन घातलेलं आहे, पण मी थोडं थोडं करून घालते. 3 वाट्या आधी घातलेलं आहे आणि त्यानंतर आता हे मी थोडंसं वरून पाणी घातलेलं आहे. पाणी ह्यासाठी घातलं आहे की कारण की आपल्याला चीक चांगला शिजवायचा आहे. थोडं पाणी असेल तर पीठ खाली लागणार नाही त्याचं, त्यामुळे आपल्याला थोडं पाणी घालून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता चीक आपला छान शिजला आहे. आता हा चीक असाच शिजवत ठेवायचा आहे अजून. तर हे बघू शकता. आता हे जे मी लाटण्याला लागलेलं आहे ते काढून घेणार आहे आणि हे बघा पाण्याचा हात लावून काढायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित निघतो आणि हातालाही चिकटत नाही. तर मी हे लाटण्याचा सगळा जो लागलेला चीक आहे तो काढून घेतला आहे. कधीही चिकाला डायरेक्ट हात लावू नका. पाण्यात हात ओला करा आणि मग चिकाला हात लावा, म्हणजे ते चीक हाताला चिकटणार नाही व चटकाही लागणार नाही आपल्या हाताला. त्यामुळे हाताला पाणी लावून आपण चिकाला हात लावू शकतो. तर हे बघा मी कडेला लागलेलं सगळं मी ते उलटण्याने काढून घेतलं आहे. आता हे मी सगळं काढून घेते उलटण्याला लागलेलं आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. तसा चीक आपल्याला आपला झालेला आहे, पण तरीसुद्धा आपल्याला झाकण ठेवून पुन्हा आपल्याला 10 ते 15 मिनटं शिजवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता चीक आपला छान शिजला आहे, मस्त झाला आहे चीक. चीक शिजला आहे की नाही हे बघण्यासाठी आपण हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि चिकावर हात आपण असा लावायचा आहे, म्हणजे चीक हाताला चिकटला नाही, म्हणजे आपला चीक शिजलेला आहे रव्याचा. आणि आता तुम्ही साच्यात भरून घेते आणि आपल्याला ह्याच्या कुरड्या करून घ्यायच्या आहेत. चीक खूप सुंदर असा तयार झालेला आहे. तर ह्या कुरड्या मी 2 रंगाच्या बनवणार आहे, एक आपल्या ह्या सफेद रंगाच्या आणि एक पिवळ्या रंगाच्या. तर बाहेर बघा मी बाल्कनीमध्ये चटई अंथरली आहे आणि त्यावर प्लास्टिकचा पेपर अंथरलेला आहे आणि मी ह्या दोन्ही कुरड्या मी एकदम दाखवणार आहे तुम्हाला. तर हे बघा आता हे जे अर्धं पीठ राहिलेलं आहे आपला चीक, त्याच्यामध्ये मी आता पिवळा रंग घालते आणि पिवळा रंग आपण घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि नंतर पुन्हा आपण साचेत घालून आणि पिवळ्या रंगाच्याही कुरड्या आपण तयार करणार आहोत. तर हे बघा साच्यामध्ये घातल्यानंतर चीक खूप सुंदर तयार झाला आहे. तर हे बघा आपल्या कुरड्या छान तयार झालेल्या आहेत. तर बाहेर घातलेत मी आज आणि आजचा दिवस आणि आजचा दिवस आणखीन 2 दिवस असे मी 2-3 दिवस बाहेर छान असे वाळवणार आहे. तर ह्या कुरड्या मी 2-3 दिवस छान अशा उन्हात कडकडीत सुकवून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता कुरड्या छान तयार झालेल्या आहेत आपल्या. तर ह्या कुरड्या सुकवताना पहिल्या दिवशी हात न लावता अशाच सुकू द्यायच्या आहेत. दुसऱ्या दिवशी त्यांना पलटी करायच्या आहेत आणि नंतर मग असं करून 2-3 दिवस आलटी पलटी करून त्यांना छान अशा कडकडीत सुकवून घ्यायच्या आहेत. गव्हाच्या कुरड्या बनवताना 2-3ची गरज लागते, तशी ह्या कुरड्या बनवताना कोणाची गरज नसताना आपण एकटेही ह्या कुरड्या बनवू शकतो. आता मी तुम्हाला कुरडई तळून दाखवते. त्यासाठी मी गॅसवर तवा ठेवला आहे, छान असा तेल तापलेलं आहे. त्यात आपण कुरडई घालून घेतली. बघा कुरडई किती छान फुलली आहे, अगदी तिप्पट झाली आहे आपली कुरडई. मस्त कुरडई तयार झालेली आहे. आता हिला काढून घेऊया. आणखीन तुम्हाला मी आणखी कुरडई तळून दाखवते. तर ही काढून घेतली आहे मी. तर दुसरी घालून बघूया किती छान तळली जाते ते. तर मी आता ही पांढरी घातली आहे. तर हे बघा छान अशी फुलते बघा मस्त. ह्या कुरडईचे मी बारीक तार घेतल्यामुळे त्यामुळे त्या अशा ह्या प्रकारे त्या तयार झालेल्या आहेत. थोडेसे जाड घेतले असते आपण तर ते छान अशा मोठ्या झाल्या असत्या, पण मी ही बारीक तार घेतली आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहेत, अगदी मस्त कुरकुरीत तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला माझ्या रव्याची कुरडईची रेसिपी आवडली असेल तर कमेंट जरूर करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर जरूर करा. थँक्स फॉर वॉचिंग.